नमस्कार, मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी, पोटविकार आणि मूळव्याध विशेषतज्ञ। तर शौचमार्गाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेदना होणं किंवा शौचमार्गाच्या ठिकाणी आग होणं किंवा भगभग होणं किंवा शौचमार्गाच्या ठिकाणातून रक्तस्राव होणं, अशी जर काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं असतील तर तो प्रत्येक वेळी मूळव्याध असतोच असं नाही। आणि मूळव्याध जर असेल तर प्रत्येक वेळी त्यासाठी शस्त्रक्रिया करावीच लागते असं देखील नाही। कारण बरेचसे शौचमार्गाच्या ठिकाणचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते औषधाने देखील चांगल्या पद्धतीनं बरे होऊ शकतात। फक्त गरज असते ती त्या आजाराचं योग्य निदान होण्याची। मग हे जर योग्य निदान आपल्याला करायचं असेल तर आजाराच्या प्राथमिक अवस्थेतच आपण तज्ञ डॉक्टरांच्याकडून त्या मार्गाची तपासणी करून मगच आपण जर व्यवस्थित औषधं घेतली तर मात्र हा त्रास आपण नक्कीच औषधानं बरा करू शकतो। मग बऱ्याच वेळेला आपण मूळव्याध असं समजून बाजारात मिळणारी वेगवेगळी औषधं त्या आजाराचं निदान न करता जर पुन्हा पुन्हा घेत राहिलो तर मात्र ह्या आजाराचं स्वरूप जे आहे किंवा ह्या आजाराची तीव्रता जी आहे ती प्रत्येक वेळी थोड्या थोड्या प्रमाणात वाढायलाच लागते। आणि मग जेव्हा आपण ती स्टेज खूप प्रमाणात वाढल्यानंतर ज्या वेळेला पेशंट आमच्याकडे येतो किंवा डॉक्टरांच्याकडे जातो त्यावेळेला मात्र खूप उशीर झालेला असतो आणि त्यावेळेला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो। बऱ्याच वेळेला मूळव्याध म्हटलं की हा आजार कोणाशी डिस्कस करण्यासारखा किंवा कोणाशी आपण चर्चा करण्यासारखा नसल्यामुळं लाजून बऱ्याच वेळेला परस्पर जी काही औषधं घेतली जातात त्यामुळं मग आपल्याला तो आजार नेमका काय आहे किंवा कशामुळे उद्भवला आहे हे आपल्याला त्याची माहितीच नसते। फक्त तो आजार शौचमार्गाच्या ठिकाणी आहे म्हणून आपण मूळव्याध समजून बऱ्याच वेळेला ती औषधं खात राहतो। मग ह्याचमुळं हा आज मी व्हिडिओ केला आहे, कारण बऱ्याच जणांना हा आजार कुणाकडे दाखवावा किंवा कुठं दाखवावा ही आपल्याला माहितीच नसते। त्यामुळं प्लीज हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बऱ्याच जणांच्यापर्यंत ही माहिती पोचू द्या। कारण लाजण्यामुळे हा आजार आपण अंगावर काढत राहतो किंवा ह्या आजाराचं आपण दुसऱ्याशी डिस्कस करू शकत नसल्यामुळं किंवा आपण दुसऱ्या कोणाला सांगू शकत नसल्यामुळं मग हा आजाराची तीव्रता जी आहे ती वाढत राहते किंवा ह्या आजारामध्ये काही वेगळ्या अघोरी ट्रीटमेंट्स केल्या गेल्यामुळं शौचमार्गाच्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट झालेले आम्ही बघितलेले आहेत। त्याच्यामुळं हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे की ज्यांना ह्याची खरंच गरज आहे। आपल्याला हा आजार आहे ह्याचं आपण जर व्यवस्थित निदान केलं तर तो गोळ्या औषधानं देखील प्राथमिक अवस्थेत चांगल्या पद्धतीनं बरा होऊ शकतो। फक्त गरज असते ती योग्य निदानाची आणि त्या प्राथमिक अवस्थेत त्या आजाराचं निदान करून त्याचे औषधोपचार घेण्याची। मग नक्कीच हा व्हिडिओ बऱ्याच जणांना शेअर करा, जेणेकरून खरोखर ज्याला ह्या आजाराची माहिती घेण्याची गरज आहे त्यांना आमच्यापर्यंत पोचायला त्याची मदत होईल किंवा त्यातले जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्यापर्यंत त्या पेशंटना पोचण्यासाठी सुद्धा मदत होईल। ओके, थँक्यू, नमस्कार।